किती धावपळ करून घाईने परत आले मी. पण पट्टेवाल्याने मोटारीचे दार उघडताना सांगितले मला की 5च मिनिटांपूर्वी साहेब मुलांना घेऊन बाहेर गेले फिरावयाला. त्यासरशी एकदा मला वाटले की तशीच गाडी वळवून महालक्ष्मीच्या बाजूला जाऊन पाहावे भेट झाली तर. पण मी आधीच इतकी गळून गेले होते की त्याच्या या बोलण्यामुळे मला व्हरांड्यापर्यंत पोचण्याची सुद्धा त्राण उरले नाही. मी कशीबशी गाडीतून खाली उतरून तिथे ठेवलेल्या कोचावर जाऊन पडले एकदा व मनूला बोलावून आणावयाला सांगितले त्याला. तेव्हा तीही त्यांच्याबरोबर बाहेर गेल्याचे सांगितले त्यांनी मला. अलीकडे केव्हा केव्हा मी नसले म्हणजे मुलांच्या हट्टाखातर ती जात असे बरोबर फिरावयाला. मी त्याला पाणी आणावयाला सांगितले व ते प्याल्यावर हुशारी वाटली मला थोडीशी. पण कोचावरून उठून आत जावे असे मात्र वाटेना. डोहाळे लागल्यापासून डॉक्टरांनी बजावून सांगितले होते मला की तुमचे बाहेरचे सारे उद्योग आता बंद करा तुम्ही. पण 9वा महिना लागेपर्यंत स्वस्थ बसावयाचे नाही असे ठरवले होते मी मनाशी. त्या दिवशीचा तो प्रकार घडल्यापासून एका गोष्टीला मात्र मी फार जपत असे. बाहेर एरवी कितीही काम पडले तरी त्यांच्या कोर्टातून परत येण्याच्या वेळेला मात्र घरी हजर व्हावयाचे. पण महिन्यातून 3-4 वेळेला तरी चुकामुक होत असे आजच्यासारखी. न मग माझ्या मनाला अतिशय वाईट वाटत असे मागाहून. कारण त्या प्रसंगापासून स्वतः जरी गेल्या 6-7 महिन्यात पुन्हा कधी म्हटले नाही मला बाहेरची कामे करण्याबद्दल, तरी मनातला सारा राग मात्र व्यक्त होत असे कोणत्या ना कोणत्या तरी रीतीने. शिवाय मीना आम्हाला लाडीकपणाने म्हणावयाची, नेहमी नेहमी का ग उशीर करतेस असा तू आई? भाईसाहेब रागावतात ना मग फार सगळ्यांच्यावर. मुलांपैकी तिलाच काय तो लळा होता आमचा दोघांचा. विजय न कुसुम यांची मावशीशिवाय पान हलत नसे अगदी. व त्यामुळे या गर्भारपणात पूर्वी इतका त्रास नाही झाला मला मुलांचा. मीनाचा माझ्यापेक्षा सुद्धा त्यांच्याकडे जास्त ओढा होता. तिच्या लहानपणी आम्ही कितीतरी वेळा वाद घातला होता आपसात, ती पुढे कुणासारखी दिसेल म्हणून. ते नेहमी म्हणायचे, तुझ्यासारखे डोळे आहेत तिचे, न तुझ्यासारखीच दिसेल ती पुढे. पण लहान मुलांचे चेहरे हे प्रथमदर्शनी मनात उत्पन्न होणाऱ्या प्रेमासारखेच फसवे असतात. त्या प्रेमात जसा पुढे त्यांचे मूळ स्वरूप ओळखू न येण्या इतका बदल होतो, तसेच मुलांचे चेहरेही अपेक्षेपलीकडे बदलून जातात कालांतराने. मीना आता इतकी हुबेहूब दिसत असे त्यांच्यासारखी की डोळ्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही बाबतीत साम्य नव्हते उरले आम्हा दोघींमध्ये. त्यांना मोठा अभिमान वाटत असे तिच्या प्रत्येक गोष्टीचा. व त्या भरात पुष्कळदा विजय व कुसुम यांच्यावर अन्याय होत असे त्यांच्या हातून. मी केव्हा केव्हा म्हणतही असे त्यांना गमतीने, मीना तुमच्यासारखी असल्यामुळे आवडते तुम्हाला इतकी. एरवी सांगायचं असतं मला नेहमी तुझ्यावर माझं फार प्रेम आहे म्हणून, पण विजय माझ्यासारखा आहे दिसायला तर त्याला कधी उचलून घेणं नाही होत एक दिवस सुद्धा. त्यावर मला हसून म्हणावयाचे असे, तुझी बुद्धिमत्ता तडफ कुठं आहे त्याच्यामध्ये? तो अशक्त असल्यामुळे दिसतो सध्या तसा, पण म्हणून काही लगेच नकोसा नको वाटायला तो. मी म्हणाले, त्याचं दिसत नाही लक्षण तसं, नाहीतर त्याचे डोळे एव्हापासूनच मोहक दिसले असते तुझ्यासारखे. बेट्यानं बाकी सगळं घेतलंय तुझ्यापासून, पण डोळेन बुद्धिमत्ता घ्यायला मात्र विसरला अजिबात. असे काहीतरी बोलून वेळ मारून न्यावयाची. मीनाविषयी मात्र त्यांना वेळ होते अगदी एक प्रकारचे. कुणावर कितीही रागावलेले असले तरी मीनाला कधी झळ लागायची नाही त्या रागाची. अलीकडे केव्हा केव्हा आमचा खटका उडून स्वारी भलते सलते बोलावयाला लागली म्हणजे मीना हळूच जवळ जाऊन गळ्यात हात घालायची त्यांच्या व गोष्ट सांगण्याच्या निमित्ताने त्यांना बागेत घेऊन जावयाची. मनूने किती प्रयत्न केला तिला आपला लळा लागावा म्हणून, पण ती कधी जेवली नाही तिच्याबरोबर किंवा निजली नाही तिच्याजवळ. मी जवळ बसल्याशिवाय जेवण होत नसे तिचे कधी, न त्यांच्या तोंडून एक तरी गोष्ट ऐकल्याशिवाय झोप येत नसे तिला कधी. मला नवल वाटत असे तिच्या वस्तादपणाचे. आपले लाड करण्याच्या भरात विजयन कुसुम यांची आबाळ होऊ नये म्हणून मोठ्या हिकमतीने वागायची ती त्यांच्याशी. घरी आल्यावर ती जर दृष्टीस पडली नाही तर माझा निम्मा आनंद मावळून जात असे. लगेच स्वतः नेहमी म्हणावयाचे असे, मीना म्हणजे इव्हिनिंग न्यूज आहे आपल्या घरातली. दिवसभर जे काय घडलं असेल त्याची खडानखडा बातमी मिळते आल्याबरोबर. वास्तविक मीनाच्या जन्मापासून माझी प्रकृती न संसार हे दोन्ही ढासळतच चालली नव्हती का? पण केव्हा केव्हा जरी या गोष्टीची जाणीव माझ्या मनाला तीव्रतेने होई तरी तिचा मला राग आला नाही याबद्दल कधी.
उलट मला असे वाटे की आमच्या सहजीवनाला गोडी आणणाऱ्या इतर साऱ्या भावना जरी माझ्या दुर्दैवाने नाहीशा झाल्या तरी मीनावरले प्रेम हे पुरेसे होईल आम्हा दोघांना एकत्र ठेवावयाला. महिन्यापूर्वी तिचा 7वा वाढदिवस केला होता आम्ही. त्या दिवशी सकाळपासून केलेल्या दगदगीमुळे संध्याकाळी एकाएकी माझे पोट दुखायला लागले व विजूच्या वेळची आठवण होऊन घाबरून गेले मी अगदी. मी बिछाण्यावर जाऊन पडल्यापासून मीनाने तळ दिला तिथे आपला. त्यामुळे मला कणावयाचा सुद्धा संकोच वाटू लागला. म्हणून तिला परोपरीने समजावून सांगितले बाहेर जाण्याबद्दल, पण ती काही केल्या कबूल होईना मला सोडून जाण्याला. शेवटी स्वतः जेव्हा माझ्याजवळून उठून बाहेर जावयाचे झाले तेव्हा गोष्ट ऐकायला मिळण्याच्या लालचीने ती गेली त्यांच्याबरोबर. मला थोडे बरे वाटल्यावर तिला आपल्याबरोबर आत घेऊन यावयाचे झाले. तेव्हा तिला जवळ घेऊन मी सहज गमतीने म्हटले, मी जर कधी पोट दुखायला लागून देवाकडे गेले तर मावशीजवळ राहशील ना तू? मी नाही राहायची मावशीजवळ, विजयनं कुसुम मावशीची आहेत. मी तुझीन भाईसाहेबांची आहे, तिने मला म्हटले. तिच्या त्या बोलण्याने विसर पडला मला माझ्या वेदनांचा. बाळणपणात असतानाच लक्षात आला माझ्या त्यांच्या वागण्यातला तो फरक. पहिले 10-12 दिवस रोज आल्याबरोबर संध्याकाळी माझ्या खोलीत नियमाने बसणे होत असे, पण नंतर सुरुवात झाली मुलांना घेऊन फिरायला जाण्याला. पहिले 2-4 दिवस वाटले नाही मला त्याची काही, कारण दाई किंवा पट्टेवाला यांच्याबरोबर फिरायला जाण्याला मुले कंटाळत असत हे बघतच होते मी. पण 3ऱ्या आठवड्यापासून मुले हट्ट करतात म्हणून मनू सुद्धा जायला लागली त्यांच्याबरोबर. याचे मात्र मला वाईट वाटले फार. मुले खरोखरच अतिशय हट्ट करावयाची, विशेषतः कुसुम एवढ्या तेवढ्या गोष्टीत सुद्धा अडून बसावयाची तिच्यासाठी. पहिल्या 10 दिवसात मनू मला शिवलेली असली म्हणजे एखादी वेळी दाई तिचा भात कालवून देत असे, पण मग काही अन्नाला बोट म्हणून नाही लावायची ती. भात मावशीने कालवला पाहिजे, आंघोळ मावशीने घातली पाहिजे, गोष्ट मावशीने सांगितली पाहिजे, असा पावलोपावली तिचा हट्ट चालायचा. मी कोणात असेपर्यंत माझ्याप्रमाणे मावशी सोवळ्यात आहे अशा समजुतीने ती फिरावयाला गेली मुकाट्याने मनूशिवाय. पण मी अंग धुवून घरात आल्यापासून रोज संध्याकाळी बाहेर जाताना अडून बसावयाची ती मनूसाठी. शेवटी मीच मनूला म्हटले, हा असला गोंधळ रोज पाहण्यापेक्षा जा बाई तू फिरायला त्यांच्याबरोबर. पहिले 2-3 दिवस ती समुद्रापर्यंत त्यांना पोचवून त्याच पावली घरी परत आली, पण मग बरोबरच परत यावयाला लागली ती त्यांच्या. मला कल्पना होती विजून कुसुम यांनी सोडली नसेल तिला, पण मला वाटे संध्याकाळच्या या उदास वेळी मला एकटीला घरी टाकून राहते कसे हिला बाहेर. परंतु मी एकटी थोडीच असे घरी, सुईण नसे का दिमतीला माझ्या त्यावेळी. पण तिच्या त्या सहवासापेक्षा निर्मनुष्य एकांत पुरवला असता मला. मनूच्या त्यांच्याबरोबर फिरावयाला जाण्याबद्दल इतक्या चमत्कारिक तऱ्हेने चौकशा करावयाची ती की माझे डोके अगदी उठून जात असे तिच्या त्या टकळीने. माझ्या जन्मापासून तिचा घरोबा होता आमच्याशी व माझी तिन्ही बाळंतपणे केली होती तिने. त्यामुळे तिच्या त्या फटकळ तोंडाला हात लावायची सोय नव्हती मला. शिवाय माझे मलाच मागाहून वाटे की त्या म्हातारीच्या जुन्या डोळ्यांना आमची नवी राहणी गैर दिसली तरी मला मनूविषयी काय किंवा त्यांच्याविषयी काय शंका घ्यावयाला तीळ मात्र तरी जागा होती का. माझे हे बाळंतपण इतके सुखाने व्हावयाला मनूचेच कष्ट न कुशलता कारण नव्हती का झालेली. महिला परिषदेत 3 दिवस सारखे 5-5 तास एका जागी बसल्याचे निमित्त होऊन माझे खालचे सारे अंग जेव्हा सुजून आले तेव्हा तिनेच नाही का ती सूज उतरण्यासाठी परोपरीने शुश्रूषा केली माझी. आणि पहिल्या 10 दिवसात सुईणीला हात लावू दिला नाही तिने माझ्या अंगाला. त्या रागाने सुद्धा म्हातारी बडबडत असेल वेडेवाकडे. मी नुसते एका शब्दाने दर्शवण्याची खोटी होती की लगेच फिरावयाला जाणे बंद केले असते तिने त्यांच्याबरोबर. आणि त्यांच्या तरी वागण्यात असा विशेष नवीन फरक काय पडला होता आज. पहिल्या बाळंतपणापासून त्यांची माझ्याविषयीची आसक्ती कमी कमी होत चालली नव्हती का. आणि गेल्या 1-1.5 वर्षात तर आम्ही मनानेही एकमेकांना दुरावलो होतो, पण त्याला तरी माझी मीच जबाबदार नव्हते का. त्या दिवशी घडलेल्या त्या प्रसंगानंतर त्यांनी पुन्हा अवाक्षर काढले नाही माझ्या बाहेरच्या उद्योगाविषयी. मी पाहत असे माझ्याबरोबर काम करणाऱ्या इतर बायकांना त्यांच्या घरच्या पुरुषांकडून कसे प्रोत्साहन मिळते. परंतु महिला परिषद आटोपल्यानंतर वर्तमानपत्रातून माझ्या कामगिरीची इतकी तारीफ झाली, पण त्यांनी जाणीव नाही दिली कधी आपल्यात ते पाहण्यात आल्याची. क्वचित काळी एखाद दुसऱ्या सभेला शिष्टाचाराखातर एका मोटारीतून जाण्याचा योग येई,
तेवढेच काय ते आमचे सार्वजनिक कामातले सहकार्य. मला अत्यंत चीड येत असे त्यांच्या त्या मौनाची. त्यात भरलेला तिरस्कार मला असह्य होत होता अगदी. एरवी कदाचित त्यांच्यावरल्या प्रेमासाठी मी साऱ्या गोष्टी सोडूनही दिल्या असत्या बाहेरच्या, पण मी बाहेर जाण्यासाठी कपडे बदलताच त्यांच्या कपाळावर पडणाऱ्या त्या आठ्या आणि आकुंचित होणारे ते डोळे, मला एक प्रकारचा आनंद होत असे त्यांच्यासमोरून बाहेर जाताना. गेल्या 7 वर्षात मला पुरेपूर कळून चुकले होते. त्यांची अपेक्षा एवढीच होती की मी सदा न कदा खेळणे होऊन बसावे त्यांच्या वासनेचे, जन्मभर भोगदासी होऊन राहावे त्यांची. होय, भोगदासीच. मी जाणून बुजून वापरते आहे तो शब्द. त्यांचे माझ्यावर जर वासनाविहीन प्रेम असते, बरोबरीची सहकारी म्हणून जर आपल्या जीवनात त्यांनी मला स्थान दिले असते, तर त्यांच्या प्रेमाला अशी भरती ओहोटी येती ना. मला काही दिवस त्यांच्या प्रेमाच्या चांदण्यातनं काही दिवस उपेक्षेच्या अंधारात काढावे लागते ना. पण स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र आकांक्षा असतात हे मुळी त्यांच्या गावीही नव्हते. साखरेचे काम फक्त एवढेच की ज्या पदार्थाशी तिचा संबंध येईल त्याच्याशी एकजीव होऊन त्याला माधुर्य आणावयाचे. त्याप्रमाणे स्त्री ही पुरुषाच्या जीवनाला माधुर्य आणण्यासाठी जन्माला आली आहे अशी भावना होती त्यांची. पुरुषांचे ते सर्वात श्रेष्ठ करमणुकीचे साधन आहे असा समज होता त्यांचा. त्यांच्या इच्छेप्रमाणे भोगदासी म्हणून मुकाट्याने नांदावयाला मी तयार झाले असते, म्हणजे ही तेढ उद्भवली नसती आमच्यात. पण स्वाभिमानाच्या ईर्षेने मी त्यांच्या मानी मनाला बुद्धी पुरस्सरच दुखवले. मला कल्पना होती मी काय केले, काय करीत आहे याची. केव्हा केव्हा मला वाटे आम्ही दोघेही अशी हट्टी, आपापल्या मताची अभिमानी. कुणीतरी स्वतःचा हट्ट सोडल्याशिवाय, अभिमान आवरता घेतल्याशिवाय सुखावह होणार कसे आमचे जीवन. पण सकाळी उठल्यावर त्यांची ती त्रासलेली मुद्रा, ते तिरस्काराचे मौन आणि नको नको त्या गोष्टीचा उच्चार, हे सारे बघितल्यावर घट्ट होत असे माझे मन दगडासारखे. तथापि मनाची रुखरुख मात्र थांबली नाही कधीही. वास्तविक फिरून परत आल्यावर रात्री 10 वाजेपर्यंत गप्पा मारीत बसावयाचे असे माझ्या खोलीत. पण संध्याकाळी पोर्चमध्ये येऊन उभ्या राहिलेल्या मोटारीचा तो आवाज झाला, कुसुमच्या तोंडचे ते माची माची शब्द ऐकू आले की कपाळाची तिडीक उठत असे माझ्या अगदी. मी अशी पंगू, पराधीन होऊन खोलीत पडलेली आणि मनूने माझ्या मुलाच्या आणि त्यांच्या सहवासात मजेने संध्याकाळ घालवावयाची. सुन्न होऊन जात असे संतापाने माझे मन.